मराठीतून शिक्षण घेत होतो तेव्हापासूनच आम्हाला ना गणपतीचा हे शिकवलं जायचं. त्याच्यामुळे गणपती हे आमचं दैवत लहानपणापासूनच. आणि मग आजूबाजूला जेव्हा घरी गणपती यायचे तेव्हा आम्ही बस ते वातावरण बघूनच मी भारावून जायचे. कारण तो एक प्रकारचा उत्साह असायचा ना गणपती येण्यापूर्वीचा आणि गणपती आणतानाचा, गणपती आणल्यानंतरचा आणि गणपती विसर्जनाचा. ते धमाल. आणि गणपतीमध्ये खायला मिळणारे विविध प्रकारचे गोड गोड पदार्थ. तिखटही असायचे पण गोड. लहान मुलांना तर गोड खूप आवडतं. त्याच्यामुळे पहिला जसा गणपतीचा आवडीचा जो मोदक असतो ना तो मलाही खूप आवडायचा. तर आजूबाजूला जेव्हा मी लहान असताना अगदीच लहान होते आणि आमच्या बिल्डिंगमध्ये ना एक कॉमन बाल्कनी होती. तर त्या बाल्कनीमुळे काय असायचं की सगळ्यांचा घरोबा असायचा. तर आजूबाजूला म्हणजे बाजूला राहणाऱ्या 1-2 लोकांच्या घरात गणपती आणलाच जायचा. मग काय सगळी आम्ही मुलं त्यांच्या घरात आधीपासूनच, काकू हे करू का, काकू ते करू का, हे करू ते करू, म्हणजे पहिली तर साफसफाई करणं, नंतर डेकोरेशन करणं आणि नंतर तो गणपती आणणं. गणपती आणताना मात्र आमची लुडबुड चालायची नाही. काकू आम्हाला बजावायच्या की मुलांनो सगळ्यांनी एका साईडला व्हा. कारण गणपती आणताना कुठलंही विघ्न चालत नाही. कोणी मध्ये धड पडलं तर. त्यामुळे गणपती तरीही वाजत गाजत घरी आणला जायचा. आणि नंतर मग त्याच्या सकाळ दुपार संध्याकाळ होणाऱ्या आरत्या आणि तो उदबत्तीचा सुवास, कापूर, धूप हे सगळं वातावरणामध्ये ना खूप एकत्र होऊन ना खूप ते वातावरणाची नशा यायची आणि खूप आवडायचं, मला खूप आवडायचं. नंतर ना आमच्याकडे यायला लागला. कारण पहिल्यांदा गावाला यायचा ना आमच्या. मग आजी आजोबांकडे एकदाच आम्ही गेलो होतो. कारण जास्त लांब आहे ना गाव, त्याच्यामुळे आईवडील घेऊन नाही जायचे. मग पण गावचा गणपतीची मजा वेगळी असते म्हणा. कारण गावचा गणपती कसं असतं ना की तेच पूर्ण गावामध्ये सर्व लोक मिळून गणपती आणतात आणि नंतर सर्व लोक मिळूनच त्याचं विसर्जन करतात. प्रत्येकाच्या घरातलं म्हणजे प्रत्येकाच्या घरात समजा 10 घरातला गणपती असेल तर 10 घरातली माणसं एकत्र गणपती आणणार आणि एकत्र आणणार. आणि ती गावात कसं ना फुलं, दुर्वा हे सगळं विकत नाही आणायचं. ते आपण जाऊन रानात जाऊन वेचायचं आणि मग त्या दुर्वांच्या 21 दुर्वांच्या जोड्या बनवायच्या. बापरे, ते मग त्याचे 3 असलेलेच पाहिजे ना पानं. मग ती करायची. नंतर ती आपली जास्वंदीची फुलं आवडतात गणपतीला. मग ती जास्वंदीची फुलं शोधायची किंवा लाल कुठली जी काय म्हणजे लाल जेवढी फुलं मिळतात ना तेवढी आम्ही शोधत बसायचो आणि घेऊन यायचो. आणि त्या मग रांगोळ्या काढताना करणारी मदत आम्ही, कारण रांगोळी तर मस्ट. आणि तोरणं बांधणं घराच्या समोर, प्रत्येक कमानीसमोर तोरण आलंच पाहिजे. शिवाय खूप फुलं म्हणजे जो येणारा असेल ना त्यांनी फूल घातलंच पाहिजे, हे होतं त्याच्या मागे. आणि मग काय दे धमाल तिथेही तसंच असायचं, मोदक बिदक वगैरे आणि मग मिरवणूक. पण माझे आजी आजोबा गेले आणि नंतर तो गणपती आमच्या घरात आणला गेला. आमच्या घरात गणपती येणार म्हटल्यावरती मग आमच्या उत्साहाला उधाण होतं. आम्ही तो गणपती खूप खूप वाजत गाजत आणायचो आणि मला खूप आवडायचं. कारण आवडायचं पण कंबर कसून कामाला लागायला लागायचं. आई वडील असायचेच, भाऊ बहीण आणि आम्ही सर्व मिळून एकत्र घर पहिलं स्वच्छ करणं, त्याच्यानंतर सजावट करणं. तेव्हा आम्ही घरातच करायचो. असं कुठली बाहेरची विकत आणून नाही करायचो. आणि ती सजावट ना दरवर्षी वेगवेगळी. मग आमच्या विचारांना ती चालना मिळते ना. मग आम्ही ती मस्तपैकी आता ह्या वर्षी काय तर गुहाच बनवायची, पुढच्या वर्षी काय तर एक समुद्राटाईल बनवायचं, तिसऱ्या वर्षी असं वेगवेगळं आम्ही खूप खूप म्हणजे विचार करून ते गणपतीची सजावट करायचो. मग ती करण्यात इतकी मजा यायची ना. आणि त्याच्यानंतर मग बस सजावट झाली, आता गणपती आणायचा आहे. मग आम्ही सगळेजण गणपती आणायला जाणार. मग ते ढोल ताशा नसतो पण ती आपली हे असतात टाळ,
त्याच्यावर घेऊन निघायचो आम्ही. आणि मग गणपती बाप्पा लवकर या असं बोलत बोलत आणि गणपती आले असं करत करत आम्ही ती मिरवणूक करत घरी आणायचो गणपती. मग आई सर्वांच्या पायावरती पाणी घालायची, पाय धुवायची. अप्रूप वाटायचं हो की आपले पाय कोणीतरी धुते. आमचे नसतात खरं काही, कारण गणपती येतो ना, आम्ही सर्व त्याच्याबरोबर असतो. त्या छोट्याशा मूर्तीबरोबर आमचंही महत्त्व वाढलं जायचं. म्हणून आमची आई पाय धुवायची सर्वांचे आणि मगच आम्हाला आतमध्ये घे शुद्ध होऊन पवित्र होऊन आत घ्यायची. नंतर तो गणपती ठेवायचा. पण तोपर्यंत गणपतीचं मुख कोणी बघायचं नसतं, जोपर्यंत त्याची दुसऱ्या दिवशी किंवा पूजा होणार असेल त्याच दिवशी त्याला बघायचं असतं. नंतर मग आम्ही असं निरखून असं तिकडे बघत बसायचं. इकडं बालरूप किती सुंदर दिसतं ना गणपतीचं. मग काय कधी तो गणपतीची पूजा होते आणि गणपतीला पाहते असं व्हायचं. मग वडील सकाळी सकाळी उठून ना त्याची पूजा करायचे आणि घंटेचा आवाज आला की आम्ही सगळे उठायचो. अरे चला की उठूया, गणपतीची पूजा आहे. मग सगळे पटापट. एरवी आम्हाला आंघोळीचा खूप कंटाळा, पण त्या दिवशी मात्र पटापट आंघोळ्या करायच्या आणि गणपती कधी बघायचा हे व्हायचं. मग ते गणपतीचं लाजरं रूप बघून ना मन एकदम हरखून जायचं काय. आणि आई मोदक करायची ना, पहिल्या दिवशी तर मोदक हवेतच हवेत, कमीत कमी 21. पण आमच्याकडे खूप पाहुणे यायचे, त्याच्यामुळे 101 तरी मोदक व्हायचे. मग काय, आईला मोदक म्हणजे तिच्या मनाप्रमाणेच पाहिजे, त्याच्यामुळे सगळे मोदक तीच बनवायची. पण आम्ही सगळे ना तिला उकडीचं पीठ असतं ना ते म्हणजे तांदळाचं, मग त्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून मग ते मीठ हे म्हणजे गणपतीचं पीठ असतं ना तांदळाचं उकडीचं, ते मळत राहायचं. खूप मळलं ना की मग त्या पाऱ्या सुंदर होतात त्याच्या. आणि मग त्याच्या त्या कळ्या काढायच्या. हळूहळू मी शिकत गेले ते करायला आणि मग मला खूप आवडायला लागलं. आणि नंतर माझ्याही 7, हळूहळू 7, नंतर 14, नंतर 21 अशा पाऱ्या येऊ लागल्या गणपतीसाठी. गणपती 21 काय माहीत नाही, गणपतीचा हा शुभ अंक आहे, म्हणून मला 21 कळ्यांचा मोदक करायला खूप आवडायचं. आणि आता ना होतंय, पण थोडे हात ना थोडे थरथरतात. त्याच्यामुळे आता मी काय करते माहिती आहे, आता मीही नुसतं पीठ मळून देते, बसून सगळीकडे सर्वांना सूचना देते की हे तुम्ही करा, ते तुम्ही करा म्हणून असं आहे. पण ती मजा काही ओरच होती जी स्वतः करण्यामध्ये होती. आणि आता जी आहे आपण थोडंसं बघत बसतो, पण गणपती असं लांबून दुरून बस शांतपणे त्रयस्थपणे तो बघणं आणि तो समारंभ बघत राहणं, हेही नसे थोडके ना. गणपती आला आणि नाचून गेला. खरंच तो स्वतः नाचून जातो, आम्हालाही नाचवतो त्याच्या तालावरती. कारण ते गणपती गौरीचे जे काही दिवस असतात ना, ते 5 किंवा 6 असतात आणि ते दिवस तुम्ही कसे जातात भुरकन उडून कळतही नाही. रोज तुमच्याकडे येणारे पाहुणे आणि त्या पाहुण्यांबरोबर तुम्हाला येणाऱ्या गप्पा गोष्टी, या निमित्ताने सगळे नातेवाईक भेटतात आपल्याला. किती छान ना. हा गणपती सण म्हणजे सर्वांना एकत्र आणतो. मला ते खूप भावतं मनाला. आणि त्या आरत्या सगळे मिळून सर्व तालासुरात पण म्हणजे प्रत्येकाला बोलता येतं, म्हणजे त्यांनी गाणं त्याच्यात असतंच इथे आणि ते मनापासून. मग ते गाणं तुम्हाला शिकण्यासाठी काहीही करावं लागत नाही आणि त्याच्याचमुळे तुम्ही त्या आरत्या आहेत ना खूप छान म्हणू शकतो आपण, हे ना. मग असा हा गणपती मला खूप भावतो. आता होत नाही आहे थोडं, पण आमच्याकडे आता सासरी गेल्यानंतर यायला लागला आहे. पण आता आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत, सगळे करतात, मनापासून करतात सगळं. आणि मला ते खूप आवडते त्यांचं. माझी छोटीशी नात आहे ना, तीसुद्धा बघते आता. तिलाही म्हणजे आवड आहे इतकी ना बघण्याची आणि करण्याची. आई मी काढू का? आणि मग तिथे छोटंसं एवढूशी गोळे घेते तांदळाच्या पिठाचे आणि असं छोटं करते आपली. एवढीशी आहे, पण थंबीला खूप आवडतं हां. आणि ते असे गणपती बाप्पा मोरया करत राहते. चला, गणपती बाप्पा मोरया.